सफेद कपड़ा ओ ओ ए सिटीकडे आहे अमाप तेल आणि अमाप पैसा. सिटीकडे आहे अमाप तेल आणि अमाप पैसा, तरी देखील एक वीक मॅड्रिड तुमची ठासेल, क्योंकि यूसीएल में जलवा है हमारा ऐसा. कसं आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की तुमचीच गर्लफ्रेंड फक्त ओव्हर थिंकिंग करते, बट वेट अंटिल यू मीट द फायनल बॉस ऑफ ओव्हर थिंकिंग, पेप ग्वार्दियोला. दीदी वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी. मॅचच्या आधी भरपूर भीती होती, कारण तुम्हाला सांगतो इंजुरीज तर इतके की हे बघा, जूड इंजर्ड, किलियन इंजर्ड, मँचेस्टर सिटीचा बाप रोद्रिगो इंजर्ड, आणि या सर्वांच्या पलीकडे म्हणजे जवळजवळ बघायला गेलो तर ह्यांच्या काकाच्या, मामाच्या, ताईच्या, मुलाच्या, भाच्याच्या, नवऱ्याच्या, बहिणीच्या, मावशीचा जो बाप आहे, या सर्वांची जी बेबी आत्या, या बेबी आत्याच्या बाचा भाचा हा देखील इंजर्ड. इतकी खराब परिस्थिती होती, तरी सुद्धा काहीतरी आपली टीम उतरवायची म्हणून उतरवली. पण कमाल 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 पेप ग्वार्दियोलाला ओन केलाय. ओन कसं आहे, कमाल आहे ना. एवढे सगळे इंजुरीज असताना देखील रिअल मॅड्रिड परफॉर्म करते. तुम्ही विचाराल असं कसं शक्य आहे, तर मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो, आम्ही काय कोणाचे खातो रे, तो रामच आम्हाला देतो रे. हे सगळे की प्लेयर्स नसले, समवन विल स्टील शो अप, बिकॉज इट इज रिअल मॅड्रिड. तर मित्रांनो, मला बोलायला आवडेल फेदे वाल्वर्देबद्दल. मॅन, आय लव्ह फेदे. फेदेचा पुतळा बांधा. फेदे, थँक्स लव यू. कम्प्लीट परफॉर्मन्स बाय फेदे वाल्वर्दे. तो इतका बाप खेळलाय की 3 गोल त्यांनी मारले, मॅच बॉल तो घरी घेऊन गेला. अरे एवढं सगळं करून तो मागे डिफेंड करायला पण येतोय. म्हणजे जो एक इंटेंट असतो, तो इंटेंट दिसतो की कितीही टॅलेंटेड, कितीही स्किलफुल प्लेअर असला, तो देखील एका व्यक्तीसमोर झुकतो ज्याच्याकडे इंटेंट आहे. हीच या स्पोर्टची कमाल आहे. तर फेदे वाल्वर्देचं इंटेंट कमाल होतं, आणि मी म्हणेन इंटेंट बघा, इंटेलिजन्स बघा आणि ब्रिलियन्स बघा. तिन्ही गोलमध्ये तुम्हाला दिसेल. शिवाय तो मागे येऊन डिफेंड करतोय, म्हणजे डोकूला तर त्यांनी डोकंच चालवायला नाही दिलं. एवढंच मी सांगेन तुम्हाला. द वे ही हॅज कवर्ड फॉर ट्रेंट, फेदे वाल्वर्दे वॉज एव्हरीवेअर. आणि म्हणजे इतकी कमाल एनर्जी की राईट हँड साईड ऑफ द पिचला तर तो पुढे जातोय, तो क्रिएट करतोय, परत तो मागेही येतोय डिफेंड करायला. बट ॲट टाइम्स काय मेनियर टाइम्स इट हॅपन्ड की तो राईट हँड साईडवरून प्रेस करत लेफ्ट हँड साईडला पण जातोय, आणि तिथून तो परत मागे राईट हँड साईडला येतोय. इतकी एनर्जी, इतका इंटेंट, कॅप्टन्स आर्मबँड, क्रेझी. दीज आर द नाईट्स यू अँड आय लिव्ह फॉर. कोर्तोआबद्दल तर काही बोलायचं. कोर्तोआचं वेनेवर आय पुट स्टोरीज ऑफ कोर्तोआ ऑन इंस्टाग्राम, मी तर सरळ खाली देवताच लिहितो, बिकॉज त्या लेवलचा तो आहे. आणि एक भीती होतीच ऑफकोर्स मॅचच्या आधी की भाई काय होणार भाई, इतकी वीक मॅरिड आहे भाई, प्लेयर्सच नाही आहेत. बट वेन द न्यूज केम की भाई कोर्तोआ तर ऑब्व्हियसली खेळणार, अँड फर्लँड मेंडी इज ऑल्सो फिट. मी लोकांना हेच सांगितलं की कोर्तोआ आणि मेंडीच्या भरोश्यावर आहे, जे काय होईल ह्या दोघांच्या भरोश्यावर. आणि दोघांनी काय परफॉर्मन्स ड्रॉप केलाय. फर्लँड मेंडी, व्हॉट अ प्लेयर मॅन, व्हॉट अ प्लेयर. ही डिफाईज एव्हरीथिंग. आणि कोर्तोआबद्दल बोलायचं झालं तर ॲज ब्रिलियंट ॲज ही इज, मी इतकी वर्ष त्याला बघतोय, म्हणजे एक नुसतं त्याचं रिअल मॅड्रिडच्या स्टिंटबद्दलच बोलायचं झालं, किती वेळा त्यांनी लॉंग बॉल फेकले आणि तो असं सगळं करत असतो. पण बॉल प्लेईंगमध्ये ही इज टेरिबल. जितकं मी बघितलं आहे त्यावरून तर मी सांगेन, किती वेळा असं झालं आहे की तो लॉंग थ्रो इन टाकणार, तो पटकन किक घेतो. इट इज टेरिबल. बट दिस वन टाइम तो जातो, आणि वेन दॅट मोमेंट वॉज हॅपनिंग इन फ्रंट ऑफ माय आईज, मी बघितलं की आता कोर्तोआनी लांब मारला. मी म्हटलं अरे यार, आता परत सिटीकडे जाणार. बट व्हॉट हॅपन्ड वॉज प्युअर मॅजिक. फेदे वाल्वर्दे, ओ माय गॉड. दुःख याच गोष्टीचं आहे मित्रांनो की किलियन एम्बाप्पे आणि अर्लिंग हालंड हे दोघेही मॅचमध्ये खेळले नाही. म्हणजे हे दोघे जर मॅचमध्ये खेळले असते तर एक रोमांचक मॅच अशी झाली असती. बट नेव्हर माइंड.
तरी पण मी एवढंच सांग की भूत भूत बंगला म्हणजे गोरा भूत लंबा भूत ही जी कन्सेप्ट आहे. म्हणजे आपलं अर्लिंग हालंड घोस्टेड दी एंटायर मॅच. म्हणजे घोस्टिंग म्हणजे इतकी जबरदस्त घोस्टिंग की असं नाही की बाबा त्याला 4 प्लेयरनी त्या एकट्या अर्लिंग हालंडला 4 प्लेयरनी मार्क करून ठेवलंय म्हणून त्याला काही करायला जमलंच नाही. फ्री बर्ड. अर्लिंग हालंड जो आहे, भरपूर हाईट आहे त्याची, त्याला अक्षरशः आर्दा गुलर मार्क करत होता कॉर्नर्सला. आर्दा गुलर हा 20 वर्षाचा पोरगा आहे, लहान केलं अल्ली माझा बाबू असं तुम्ही कराल, असा हा आपला पोकी पोरगा आहे, तो मार्क करतोय. आणि हे एकदा दोनदा नाही घडलं. दिस हॅपेंड फॉर द एंटायर मॅच. अँड वेन आर्दा गुलर गॉट सबड ऑफ, फ्रान गार्सिया जो देखील बुटका आहे तो त्याला मार्क करत होता. हे लहान लहान बुटके पोरं अर्लिंग हालंड म्हणजे जो वायकिंग आहे त्याला मार्क करतात. इतपत परिस्थिती आणि स्टील ही घोस्टेड द एंटायर मॅच. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती कॉन्ट्रीब्युशन किलियन एम्बाप्पेचं होतं, जो मॅच बघत होता, ज्यांनी सेलिब्रेट केलं फुल उडी बिडी मारून, त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्ती होतं या मॅचमध्ये. एवढंच म्हणेन. बात तो सही है. म्हणजे एक डिटर्मिनेशन दिसत होतं अख्ख्या टीममध्ये. द वे दे वर प्रेसिंग, द वे दे वर रनिंग फॉर द एंटायर मॅच. ते डिटर्मिनेशन इट वॉज क्लिअर. आणि मी इतकंच म्हणेन की यार पीक यू सी एल खतरनाक. आणि यार अनादर मॅजिकल नाईट ॲट बर्नेबाओ. टू गुड. बरं, वन मोर प्लेयर विच आय वॉन्ट टू टॉक अबाउट इज थियागो पिटार्च. वॉट अ गाय. आणि माझं पहिल्यापासून हेच म्हणणं होतं की इफ रिअल मॅड्रिड इज लॅकिंग अ सर्टन प्रोफाईल अँड दॅट सर्टन प्रोफाईल एक्झिस्ट्स इन युअर अकॅडमी, तर तुम्ही का नाही त्याला चान्स देत, हेच माझं म्हणणं होतं. अँड सम हाव अर्बेलोवा हॅज मॅनेज्ड टू डू इट. ऑफकोर्स ही टायमिंग पण अशी आहे की इंज्युरीज आहेत. सेबायोस इज ऑल्सो इंजर्ड, अदरवाईज आय थिंक सेबायोस वुड हॅव गॉट मिनिट्स. बट पिटार्च काय खेळतोय यार. ही इज दॅट गाय. म्हणजे सतत हिल बी एव्हरीवेअर. सतत ही विल आस्क फॉर द बॉल ॲट हिज फीट की भाई काही कुठे ऑप्शन्स नाही आहेत, मी आलो दे माझ्या पायात. ही हॅड अ टॉप गेम. फक्त एक मोमेंटला त्यांनी माती खाल्ली, बट अगेन मागे देवता कोर्तोआ तो तर आहेच. नो वरीज. अँड दिस रिझल्ट हॅज ट्रिमेंडसली लिफ्टेड मी. मी खूप खुश आहे. नाहीतर जरा पुढे मागे झालं असतं तर मेंटल हेल्थचे माझे लागणार होते, एवढंच तुम्हाला मी सांगतो. बाकी आजारी होतो त्यामुळे बराच काळ माझा आजारपणात गेला. असो, इंडियन आयडलचं ऑडिशन नाही आहे तर त्याच्यामुळे अपलोडिंग थोडी कमी झाली. बट होपफुली यापुढे तसं नाही होणार. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.